नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक एमएचच्या दुसऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. थिंक एमएच हे थिंक बँकचं नवीन डेटा प्रॉडक्ट आहे. महाराष्ट्राचा पल्स ट्रॅक करणारा आणि इथून पुढं कायम ट्रॅक करत राहणारं हे प्रॉडक्ट आहे. आम्ही पहिल्या भागामध्ये या प्रॉडक्टबद्दल, त्याच्या रिपोर्टबद्दल बोललेलो आहोत आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, ते पहिल्या भागात बोललो. तो तुम्ही भाग बघितला नसेल तर नक्की बघा. आजच्या या दुसऱ्या भागात अर्थातच पहिल्या भागाच्या शेवटी जी चर्चा झाली, की जो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे, जो कदाचित गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या बेनिफिट्सवरती, सबसिडीजवरती तग धरतोय का? बाकी सगळ्यांच्या मनात गव्हर्नमेंटबद्दलचं परसेप्शन काय आहे? हे सगळं समजून घेणारा थिंक एमएच सर्व्हेचा दुसरा भाग अर्थात गव्हर्नन्सचा. माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहे डॉक्टर मानसी फडके मॅडम. मॅडम वेलकम अगेन आणि नमस्कार, थँक यू. दुसरा भाग तुमच्याकडे. ॲब्सोल्युटली. सो आपण फर्स्ट भाग जेव्हा केला, तेव्हा थोडंसं एक जरा टाय अप करते अर्थात. मागचं काय केलं ते. आपण महाराष्ट्राला एक सेंटिमेंट्सचा क्लस्टर म्हणून बघण्याचा प्रयत्न करतोय आणि बेसिक आपला हायपोथेसिस किंवा धारणा ही आहे, की लिव्हड रिॲलिटी जी लोकांची असते, की माझं उत्पन्न वाढलं का हो? हं. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटीचा एक लेयर असतो, जॉब अपॉर्च्युनिटीजचा लेयर असतो, इन्फ्लेशन, महागाई ह्या सगळ्या गोष्टींचा लेयर असतो आणि माझं आर्थिक भविष्य काय आहे? हा पण एक लेयर असतो. तर ह्या सगळ्यामधून आपण अर्थ नावाचा एक कंपोझिट इंडिकेटर तयार केला होता. येस. ज्याचा स्कोर पण आपण बघितला व स्लाइटली ऑन द लोअर साइड 41 पॉइंट समथिंग येस. होता स्कोर. सो महाराष्ट्र सेंटिमेंटली नॉट डूइंग व्हेरी वेल इकॉनॉमिक्सवरती. आपली जी दुसरी लेयर होती म्हणजे आपला हायपोथेसिस आय एम गोइंग बॅक टू द हायपोथेसिस की लिव्हड रिॲलिटी माणसाची असतेच नागरिकाची. पण जेव्हा-जेव्हा तो शासनाबरोबर काहीतरी इंटरॅक्शन करतो, तेव्हा त्याच्यातून तो काहीतरी धारणा तयार करत असतो मनामध्ये. प्लस त्याचे जे सॉफ्ट नॅरेटिव्हज असतात, हे सगळे एकत्र आले, की आपला थिंक एमएच पल्स ओके तयार होतो. कलेक्टिव्ह मूड ऑफ द सिटिझन्स आणि त्याच्यामधून मग पॉलिटिकल प्रेफरन्सेस तयार होत असतात येस. माणसाचे. आपण एक असा एक हायपोथेसिस आता ह्या डेटामधून टेस्ट करतोय. हो, सो आपला जो कंपोझिट होता अर्थ, हो. ह्याच्यामध्ये आपण असं बघितलं, की एकतर आपला स्कोर 50 पेक्षा कमी होता, ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला डिव्हिजनल लेयर्स ज्या दिसतायत, त्याच्यामध्ये पुणे आणि अमरावती आर स्कोरिंग क्वाईट वेल. रुरल, अर्बन आणि एस-ई-सी क्लासिफिकेशन हे जेव्हा आपण ड्रिल डाउन करतो ना अर्थमध्ये, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की खरा प्रॉब्लेम हा आहे, की फायनान्शियल स्टेबिलिटीमध्ये गडबड आहे. सो ती पहिल्या एपिसोडची एंटायर थीम ही होती, की 16% नेट-नेट लोकं म्हणतायत खरी, की आर्थिक सुधारणा आहे. 40% अशीही म्हणतात, की भविष्य पण चांगलं आहे. अँड येट ॲट द सेम टाईम ह्याच वेळेला एक व्हल्नरॅबिलिटी, थोडीशी चिंता, हे सुद्धा महाराष्ट्राचं आज वास्तव आहे. तर इथपर्यंत आपली गोष्ट कॉन्ट्राडिक्शन्सचा महाराष्ट्र आपण पहिल्या भागात बघितलेला. आर्थिक आणि भविष्य. आता आपण बघूया, की सरकारबद्दल काय वाटतंय लोकांना? ॲब्सोल्युटली. सो महाराष्ट्राचे इम्प्रेशन्स ऑन शासन, ऑन कल्याणकारी योजना अँड मेनी मोर थिंग्स राइट? हे जरासं आता आपण ह्याच्यात जाणार आहोत. सो एक पहिलं असं आपण समजून घ्यायला हवं, की युनियन गव्हर्नमेंट काय, स्टेट गव्हर्नमेंट काय यांची खूप मोठी रेंज असते कल्याणकारी योजनांची. उदाहरण द्यायचं तर एक पीएम आवास योजना ही सेंट्रली आलेली योजना आहे. लाडकी बहीण ही स्टेट गव्हर्नमेंटनी प्रमोट केलेली योजना आहे. शेतकरी सो सन्मान निधी आहे ग्रामीण भागात. ॲब्सोल्युटली. सो हे आणि ह्याला सेंट्रल काउंटर पार्ट कुठचा आहे? तो पीएम किसान. राइट. सो सेंट्रल, स्टेट दोन्ही स्कीम्स काम करत असतात. तर त्यांचं परसेप्शन म्हणजे ह्या कल्याणकारी योजना माझ्यापर्यंत पोहोचवण्यात सरकार जे काही प्रयत्न करतंय, ते प्रयत्न कसे वाटले हो तुम्हाला? पोहोच आपण समजून घेतोय, पोहोचेबद्दलची धारणा समजून घेतोय. तर हा प्रश्न जेव्हा लोकांना विचारला, तेव्हा आता प्रश्न हा पण आहे हां विनायक, की जे आपण सॅम्पलिंग केलं, नॉट ऑल आर बेनिफिशियरीज ना. राइट. ओके. सो जनरली लोकं म्हणणार, "हां, मला काही वाटत नाही, की सरकार चांगलं पोहोचवतं किंवा उत्तम पोहोचवतात सरकार माझ्यापर्यंत योजना." अहो, तुम्ही लाभार्थी आहात का? त्यामुळे लाभार्थी जे ह्याच्याबद्दल बोलेल, दॅट विल बी अ मीनिंगफुल अंडरस्टँडिंग ऑफ धिस मेट्रिक. तर आपल्या सॅम्पलमध्ये 33% लोकं ही लाभार्थी होती बरं. आणि तुम्ही एस-सी-सी, ए-बी-सी जे सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्सचा जरा विचार केला, तर आपला 20, 50, 30 असा स्कोर आहे. सो जो 30 एस-सी-सी-सी आहे, दॅट हॅज अन ओव्हरलॅप विथ 33% बेनिफिशियरीज काइंड ऑफ बरोबर. हे हां. फाईन. सो पण इथं मी थोडंसं ॲड करतो, की हां. तुम्ही म्हणालात, की 33% लाभार्थी आहेत. हं. पण ॲज अन स्टुडंट ऑफ कम्युनिकेशन मला हे खूप मॅटर करतं, की बाकीचे 66% लोकं या योजनांबद्दल काय बोलतात? कारण दॅट शोज द इम्पॅक्ट ऑफ कम्युनिकेशन
एफर्ट्स बाय सीएम, पीएम अँड एव्हरीवन. राइट. ऍब्सोल्युटली. सो तेवढंच ऍड करायचं. कम्युनिकेशन, विजिबिलिटी, बरोबर. इम्प्रेशन. सो जाहिराती ना खूप येतात मोठ्या-मोठ्या. त्याचं काय होतं? ऍब्सोल्युटली. मग एक तुम्हाला सांगते, म्हणजे ऑलरेडी एक लीड देते तुम्हाला पुढे, की पुढे जाता आपण समज लाभार्थी वर्सेस नॉन लाभार्थी हे कंपॅरिझन केलं तर एक्सपिरियन्स वर्सेस इम्प्रेशन हे आपल्या डोळ्यासमोर लगेचच क्लॅरिटी अच्छा. येईल आणि ते आपण Yes. करूच या. म्हणजे हो. इट इज टू टेम्पटिंग नॉट टू डू दॅट, राईट? सो ते करणारच आहोत आपण. सो एनिवे, ह्या इंडेक्सला आपण एक नाव दिलं आहे सेवा. वाह! ओके. सो आय थिंक इंटरेस्टिंग नाव आहे. त्याचा फुल फॉर्म आहे सर्वसमावेशक एफर्ट ऑन वेलफेअर ॲक्सेस. तर सरकार एफर्ट घेतंय का वेलफेअर ॲक्सेस देण्याकरता, हे आपण सेवामधून मोजतोय. वी आर मेजरिंग द परसेप्शन ऑफ एफर्ट. करेक्ट. परसेप्शन अबाउट द एफर्ट, अबाउट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल्सो अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑल्सो. हां. आणि गोळाबेरीज म्हणजे दोन्ही स्कीम्स मधून ॲव्हरेजिंग केल्यानंतर सेवाचा स्कोर आहे 54.5 जवळ-जवळ. ओके. विच मीन्स जे लाभार्थी आहेत ते इन टोटल जरा पॉझिटिव्ह साईडला आहेत अबाउट प्रयत्न डन बाय द गव्हर्नमेंट माझ्यापर्यंत स्कीम पोहोचवण्याकरता. ओके. हां, सो दे आर सेइंग की येस, म्हणजे एफर्ट चांगला आहे सरकारचा. भारत सरकारचा पण आणि महाराष्ट्र सरकारचा पण. सो हा जो सेवा इंडेक्स आला आणि आता लगेच इमिजिएटली की कुठे लोकं चांगलं म्हणतात, कुठे लोकं वाईट म्हणतात हा प्रश्न येणारच. तुमच्याकडून तर 100% येणार. सो बॅड टू गुड आपण बघितलं. आता इकडे नागपूर इज स्टँडिंग आउट. सो व्हॉट दिस हीट मॅप इज टेलिंग मी इज की कोकण आणि नाशिक हे म्हणतात की आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता, योजना पोहोचवण्याकरता सरकारने चांगलं काम केलं. बर. वेअर ॲज नाशिक आणि अमरावतीमध्ये खूपच नैराश्य आहे त्याच्याबद्दल. नागपूर आणि आय अमरावती. सॉरी Yes. नागपूर आणि अमरावती. नागपूर आणि अमरावतीमध्ये यू कॅन सी दॅट म्हणजे दोन्ही विदर्भाचे भाग जे आहेत ते म्हणतात आमच्यापर्यंत कल्याणकारी योजना ठीकशा पोहोचल्या नाहीत असं लोकांचं मत आहे. लाभार्थींचं लाभार्थींचं. ओके. अजून नॉन लाभार्थी काय बोलतात ते तर बघूच यात. म्हणजे सेवा इज सेवा इज बेस्ड ऑन लाभार्थी. लाभार्थी. ऍब्सोल्युटली. म्हणजे सेवा बी आहे, बेनिफिशरी इंडेक्स आहे. ओके. ओके. सो आता मी तुम्हाला सेवा बी चे काउंट्स दिले आहेत अक्रॉस डिव्हिजन्स. म्हणजे जे मॅपमध्ये दिसतंय तेच आता आकडे ज्यांना आवडतात त्यांनी आकडे बघावे. सो कोकण आणि नाशिक हे टॉपला आहेत. तिकडे दिसतच आहे आपल्याला ब्लू आहे आणि सॉफ्ट ब्लू आहे. आणि खालती नागपूर आणि अमरावती अगदीच बॅड स्कोर आहे सेवावरती कमिंग फ्रॉम द बेनिफिशरीज. पण तो डेटा हातात होताच. त्यामुळे इमिजिएटली एक असं पण आपण काम केलं की नॉन लाभार्थी जे आहेत त्यांचं म्हणजे दिस प्युअर विजिबिलिटी, कम्युनिकेशन, इम्प्रेशन, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, त्यांचा स्कोर किती आहे. आता त्यांचा पण स्कोर मी इकडे मांडलेला आहे अँड व्हेरी इंटरेस्टिंगली आता बिंग अन इकॉनॉमिस्ट मी ती गॅप लगेच बघत असते. सो आता आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड की गॅप कशी आहे बिटवीन बेनिफिशरीज आणि नॉन बेनिफिशरीज. समज सिंपल सांगते, गॅप पॉझिटिव्ह असली तर लिव्ड एक्सपिरियन्स जो आहे तो चांगला आहे पण कम्युनिकेशन फेल गेलं. दिसतंय. आणि सरप्राइझिंगली 4 रिजन मध्ये कम्युनिकेशन फेल्युअर आहे. 5 ऍक्च्युली. नागपूर जरी ते वाईट असलं तरी हो. वाईटात हो. नॉन बेनिफिशरी अजून हो. म्हणताय. पण मी दुसरं सांगते की नुसती गॅप बघितली तर यू आर टेम्प्टेड टू कन्क्लूड कम्युनिकेशन फेल गेलं आणि ते गेलंच आहे. त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीये. पण यू हॅव टू लुक ॲट सेवा गॅप टुगेदर विथ द सेवा बी स्कोर टू अंडरस्टँड द करेक्ट नरेटिव्ह. सांगते उदाहरण. कोकण जे आहे तिकडे बेनिफिशरीज काय म्हणतायत की अहो उत्तम प्रयत्न केलाय, आमच्यापर्यंत पोहोचले आहेत योजना. प्रयत्न चांगला आहे पण कम्युनिकेशन फेल्युअर आहे. सो ॲक्शनेबल पॉइंट शासनाकरता कम्युनिकेशनचा आहे. ओके. पण तुम्ही मिड रेंजमध्ये जेव्हा जाता पुणे आणि मराठवाडा तेव्हा तिकडे काय स्कोर पण इतका चांगला नाहीये हो. लोक लाभार्थी जे आहेत ना ते म्हणतात की अहो सरकारचा प्रयत्न कमी पडतोय आमच्यापर्यंत येण्यासाठी. मिड रेंजला आलोय. मग इकडं मी म्हणेन की इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम ॲज वेल एज कम्युनिकेशन बोथ आर इश्यूज. कारण देर इज अ स्कीम इम्प्लिमेंटेशन इश्यू कारण बेनिफिशरीज आर टेलिंग सो म्हणजे सेंटिमेंट टर्म्स मध्ये प्लस गॅप आहे. आता नागपूर आणि अमरावती आर डिफरंट. अमरावती इतका इंटरेस्टिंग झोन आहे आणि पुन्हा ना आपल्या डोळ्यात ना 2-3 ह्यातले जे येणार आहेत दॅट इज कोकण, नागपूर आणि अमरावती हे सारखे फ्लॅश होतात बरं का. इनफॅक्ट मगाशी पण आपण बघितलं कोकण अमरावतीवर पॉझिटिव्ह ऑन अर्थ, राईट? ओके. आता ह्याच्यामध्ये बघा अमरावतीला गॅप नाही. इट्स हार्डली एनिथिंग 0.59 झिरो गॅप आहे. याचा अर्थ पण त्याचा स्कोर पुअर आहे. सो अमरावतीमध्ये काम करायला हवे ते इम्प्लिमेंटेशन वरती. द चॅलेंज इज नॉट दॅट ऑफ कम्युनिकेशन. इम्प्लिमेंट करा ना नीट. राईट. ओके. नागपूरमध्ये ड्युअल डेफिसिट. खरं तर म्हणजे
मला हे कोरिलेट करावं का नाही माहित नाही, पण आता कुठं कोणत्या पक्षाचं सरकार आहे, हो. आमदार खासदार आहेत त्याच्याशी खूप पॅरलल जाते. हो, जातं पण ना. लेट्स कीप दॅट असाइड, पण हे आहे असं. पण शेवटी ते पाहणारच आहोत, की पॉलिटिकल नॅरेटिव्ह ह्याच्यावरती कसा लेयर होतो ते. पण दॅट इज टुवर्ड्स द लास्ट. हां, कारण अजून मध्ये भरपूर पण पिक्चर याचा उभी नाही, राहिली. एक इंटरेस्टिंग भाग यातला असा आहे, की जवळपास सर्व ठिकाणी कम्युनिकेशनची गरज आहे. याचा अर्थ जितकं सरकार योजना राबवायला एफर्ट्स घेतंय, कदाचित तितकं ते नॉन बेनिफिशरी पर्यंत पोहोचत नाहीये. म्हणजे थोडक्यात एवढ्या जाहिराती का, असा जो प्रश्न असतो, तर आयदर त्या जाहिरातींचा परिणाम होत नाहीये किंवा अजून जाहिरात करून सांगायची गरज आहे फॉर गव्हर्नमेंट. जाहिरातीमधून तुम्ही ना 2 गोष्टी एकत्र साधताय राइट. एकीकडे जो खरोखर लाभार्थी आहे त्याच्यापर्यंतही पोहोचतंय, की बाबा इकडे रजिस्टर कर, इकडे हे कागदपत्र दे, म्हणजे तुला या योजनांचा लाभ मिळेल. आणि एंड ऑफ द डे वोटिंग बिहेवियरला हे ड्राईव्ह करणारच आहे ना, की हे सरकार किती चुळबुळ करतंय बुवा कल्याणकारी योजना राबवण्याकरता. सो कम्युनिकेशन गॅप दिसतीये आता तरी, आणि इट इज युनिफॉर्मली देअर अक्रॉस ऑल डिव्हिजन्स. त्याच्यावरती काम थोडंसं व्हायला हवंय. सो दॅट इज वन पार्ट ऑफ द स्टोरी. आपण जरा पुढे गेलो, कारण आता त्याच्यामध्ये सेगमेंटेशन कसं येतं. तर सेवा स्कोर जो आहे, पुन्हा अंडरस्टँड हा लाभार्थी स्कोर आहे. तर हा अर्बन एरियाजमध्ये चांगला येतोय. म्हणजे अर्बन परसेप्शन असं आहे, की लार्जली कल्याणकारी योजना पोहोचतात. लाभार्थींचं हां. पण ग्रामीण ह्याच्यामध्ये थोडंसं नैराश्य आहे. 56 व्हर्सेस 53. हो. तर जिकडे पोहोचायला पाहिजे, तिकडचे लाभार्थी ॲक्चुअली एवढं ग्रीन चिट देत नाहीयेत. सो इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट येतीये. जस्ट लाइक अर्थ, सेवावरती सुद्धा अर्बन महाराष्ट्र हा जास्ती ऑप्टिमिस्टिक आहे. अच्छा. हं. ओके. येस. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, की यूथ, नॉन यूथ ह्याच्यामध्ये काय होतंय, तर आपल्याला असं दिसतं, की यंगस्टर्स आता फार फरक नाहीये, पण लेस दॅन 40 इयर्सचे जे लाभार्थी आहेत, ते 55% स्कोरिंग देतायत. व्हेअर ॲज मोर दॅन 40 इयर्स जे लाभार्थी आहेत, ते 53% स्कोरिंग देतायत. क्लिअरली एफर्ट परसेप्शन हा यूथपर्यंत पोहोचलाय. इथं मला थोडंसं सरप्राईज आहे. याचं कारण असं, की पूर्वीच्या काळी डी-बी-टी नव्हतं. खूप त्याच्यात करप्शनच्या चर्चा होत्या. सो आय वॉज एक्स्पेक्टिंग, की जितकी वयानं जास्त लोकं आहेत, ते असं म्हणतील, की आत्ता बेटर फेअर करतोय. कारण आत्ता सगळे टेक्नॉलॉजिकल इम्पॅक्ट आलेत. ते मात्र दिसत नाही. बिकॉज तुम्ही जो आता मुद्दा मांडताय तो चेंजचा मुद्दा आहे. कंपेअर टू द पास्ट मी बरा आहे का? मे बी 40 प्लस वाले हो म्हणतील. पण आपला प्रश्न तो नव्हता ना. आपला प्रश्न होता, की सरकार प्रयत्न करतं का? ओके. हां, सो चेंज मॅपिंग नाही केलं ना आपण. सो राइट. दॅट इज अ डिफरंट वे ऑफ लुकिंग ॲट धिस. राइट. सो प्रश्न वेगळा असल्यामुळे हे असं येतंय राइट. बरोबर. आणि अगेन लेस दॅन 40 इयर्स आर प्रॉबेबली टेक सॅव्ही, कारण बऱ्याचशा योजना आता ऑनलाईन गेल्या. सो सरकारी एफर्ट आहे का? हो, कारण आता वेबसाईट क्रॅश होत नाही. आता मी गेल्या ॲपवर होतं ॲपवर सगळं. होतं, डी येतो, मला एस-एम-एस येतो, की आले पैसे इकडे किंवा अकाउंटमध्ये. आई-वडिलांसाठी पण मुलंच ते ऑपरेट करत ॲब्सोल्युटली असतील. दॅट ऑल ऑफ दॅट माइट बी प्लेइंग हिअर. ऑफ कोर्स फरक खूप अमेझिंग नाहीये 55 आणि 53, बट इट्स स्टिल देअर. इट्स स्टिल देअर. ओके. रूरल, अर्बन आणि एजचं मी क्लासिफिकेशन मांडलं. तसं जेंडर किंवा बाकी एस-ई-सीचं इथे रेलेव्हंट होत नाही. कारण लाभार्थी हे फक्त जास्त सीमध्ये, त्यामुळे एस-ई-सी बरोबर. क्लासिफिकेशन मला रेलेव्हंटच नाहीये. पण बाकीची मी दाखवली नाहीत, कारण खूप अमेझिंग रिझल्ट्स मिळाले नाहीत. म्हणजे स्पेशली मला हे सांगायचंय, की मेल, फिमेल अगदी पॅरलल आहेत. ओह! फरकच नाही. अच्छा. विच लाडकी बहीणचा विचार करताना आपल्याला तो हं. थोडासा वेगळा अँगल घेऊन त्याचा जास्ती अभ्यास वेगळा करायचा आहे, जो आपण रिपोर्टमध्ये मांडतोय. पण बरोबर. इथे तरी सेवा स्कोरवरती आपल्याला फार जेंडरमधून वेगळं दिसत नाही. हा पुढचा इंडेक्स माझ्या दृष्टीने सेवापेक्षा थोडा जास्ती इंटरेस्टिंग, जास्ती खोचक, जास्ती डीप प्रश्न विचारणार आहे, की सेवा तुमच्यापर्यंत कल्याणकारी योजना आली बरोबर आहे. ती मिळवण्याकरता वशिला लागला का हो? हं. इज व्हॉट वी आर आस्किंग. सो आपण हे म्हणतोय, की कल्याणकारी योजना या नियमानुसार चालतात का तुम्हाला वशिला लावायला लागतो, का दोन्ही आहे? हं. आणि इतके इंटरेस्टिंग रिझल्ट्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, की 51% महाराष्ट्र असा म्हणतो, की नियम तर आहेत, पण वशिलाही मला लागतो. बरं. ही लिव्हड रिॲलिटी आहे. मला वाटतं आपल्या हो. सगळ्यांच्या म्हणजे आय थिंक मनात हे आपल्याला पटेल, की इकडे काय चालू आहे. आणि हे सगळं घडताना पॅरलली ग्राउंडवर लाडकी बहीणच्या ई-के-वाय-सी, के-वाय-सी चालू आहेत. त्यातले लाभार्थी काही कमी केले जात आहेत. सो मे बी त्याचा पण एक रूल बेसचा हे असू शकतो. असू शकतो, असू शकतो. सो ह्याच्यामध्ये काय आहे, की म्हणजे रूल कुठे लागतो, नियम कुठे लागतो, तर एलिजिबिलिटी क्रायटेरियन योग्यता ठरवण्याकरता त्याचे निकष असतात. तो रूल लागतो. पण वशिला कुठे लागतो, तर फाईलची
स्पीड इन्फ्लुएन्स वशिल्याने होते मे बी. नियमात तर मी बसतीये. ओके, मी रजिस्ट्रेशन केलंय, सगळं केलंय, पण अजून लाभ पोहोचला नाही. हं. ही जी एक विचित्र ग्रे झोन आहे ना हा, लिव्हड रिॲलिटीचा, त्याच्याबद्दल ही कॉमेंट आहे. आणि आपण लोकांना हे विचारलं आणि त्याचं नाव पण आपण सच असं दिलेलं आहे, व्हिच इज स्कीम ॲक्सेस थ्रू क्लीन अँड हॉनेस्ट प्रोसेसेस. तर तुम्हाला स्कीम ॲक्सेस मिळाला का ट्रान्सपरंटली? का वशिला लावावा लागला? आता ह्याचा जो स्कोर आहे, अगेन 33% सॅम्पल बेनिफिशरीजनी आपल्याला जे सांगितलंय त्याच्या बेसिसवरती आपला सच स्कोर आलेला आहे. सो द सच कोशंट स्टँड्स ॲट अ व्हेरी हाय 61.25. आत्तापर्यंतचा हा बेस्ट स्कोर आहे. अँड व्हॉट दिस इज टेलिंग मी इज महाराष्ट्र हे सांगतंय की इन्क्रीजिंगली योजना ह्या रूल्स बेस्ड मला दिसतायत रादर दॅन वशिला. आणि अगेन मला असं वाटतं द आन्सर इज इन ई गव्हर्नन्स. मला इथे एक मुद्दा ॲड करावासा वाटेल, की एक आम्ही त्याच्यावर कदाचित व्हिडिओही करू, की 10 वर्ष झाली जॅम ट्रिनिटीला. 2016 ला 100 कोटी आधार झाले. एप्रिल 16 मे 16 ला यू-पी-आय चालू झालं आणि त्याच्यानंतर जिओ आणि इंटरनेट सगळं 5 सप्टेंबर, 16 आणि ऑगस्ट. तर 10 वर्षात जो इम्पॅक्ट झाला आहे, बिकॉज रूल्स, बिकॉज डीबीटी, तो निदान या इंडेक्समधून महाराष्ट्रात दिसतो. डेफिनेटली. सो अनफॉर्च्युनेटली ना हे मार्क्स व्हॅल्यूज नसल्यामुळे वी आर नॉट इन अ पोझिशन टू अॅनलाइज पण की ॲज इथून पुढे वी कॅन चेक की दर एक्झॅक्टली. 6 महिन्याला काय एक्झॅक्टली. बदल म्हणजे झाला. जे वाईट वाटतं ना हा स्कोर बघून ते होपफुली अजून करत राहिलो ना पिरियॉडिसिटीनी की ते बरं म्हणजे क्लिअरली पॅटर्न्स इमर्ज होतील. पण आता तरी द स्कोर इज सेइंग दॅट स्कोर इज ॲट 61.25. म्हणजे बेनिफिशरीज लार्जली म्हणतायत की आम्हाला ॲक्सेस मिळताना एवढा वशिल्याची गरज नव्हती. आता ह्याच्यात सुद्धा मी सच बी अँड सच नॉन बेनिफिशरीजचं ऑफकोर्स ग्रुपिंग केलं आणि गॅप काढली. ओके. सो जे नॉन बेनिफिशरीज आहेत, ते जनरलीच कॉमेंट करतायत ना, वशिला लागतोय की नाही, कारण ते लाभार्थी नाहीत. त्यांना ॲक्चुअली लिव्हड एक्सपिरियन्स नाहीये. सो अगेन द डिफरन्स इज टेलिंग यू द इम्प्रेशन. आणि ह्याच्यामध्ये अमरावतीमध्ये अगेन बघितलं ना तुम्ही, मगाशी आपण बघितलं 0 गॅप होती. आता पण लोएस्ट गॅप इज वन ऑफ द लोएस्ट इज इन अमरावती. आणि इट इज अ टॉप स्कोर ऑन सच. राइट. सो व्हॉट डज इट मीन? काहीच करण्याची गरज नाही. म्हणजे तिकडे ट्रान्सपरन्सी पण चांगली आली आहे. त्यांचा स्कोर 72.78 ला गेलाय. सो लोकं म्हणतात नाही लागत आहे वशिला, रूल्स बेस्ड आहे आमचं सगळं मॉडेल रूल्स बेस्ड चांगलं चालू आहे. व्हेरी गुड. 72 स्कोर इज व्हेरी, व्हेरी पॉवरफुल. ऑन टॉप ऑफ इट इम्प्रेशन्स पण ठीक आहेत. म्हणजे गॅप नाही आली आहे. सो देयर इज सम मॅजिक. मी म्हटलं ना अमरावती कॉन्स्टंटली असं येतं आणि अनफॉर्च्युनेटली नागपूर पण सारखं येतं. पण पण उलटं. दुसऱ्या टोकाला आहे. हं. पण तिकडे तो सगळा जो एरिया आहे तो अतिशय रिमोट एरिया आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, त्यामुळे तोही चंद्रपूर, तोही भाग आहेच आहे ना. म्हणजे इट्स नॉट जस्ट नागपूर सिटी राइट. तर वर्धा आहे. वर्धा पण नॉट डूइंग दॅट वेल. सो सच गॅपवरती पुन्हा आपल्याला अमरावती दिसतं की गॅप नाहीये. बेस्ट प्रॅक्टिस मी म्हणेन. नाशिक व्हेरी, व्हेरी इंटरेस्टिंग टू माय माइंड अगेन. आता नाशिकचा सच बीचा स्कोर चांगला आहे अतिशय. अमरावतीच्या खालोखाल नाशिकच आहे. पण व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे. तेवढा गॅप आहे बघा म्हणजे तिकडे. दोन्ही रिझल्ट्समधून सेम दिसतं, की बेनिफिशरीजचे आकडे जास्त आहेत, नॉन बेनिफिशरीजपेक्षा. आणि जे आम्ही चांगलं देतो हे सांगायला परत कमी पडले. कमी पडलेत. सो तुमची जी थीम आहे मीडिया म्हणून, की कम्युनिकेशनवरती काम करायला हवंय का? तर डेफिनेटली काम करायला हवंय, सगळीकडेच दिसतं. खालती आपण आलो, तर ॲक्चुअली ना सचचा स्कोर पण पडतो. म्हणजे क्लीन ॲक्सेस वरतीही काम करायला हवंय. आणि गॅप्स तर आहेतच. हे बघा ना 25.8 गॅप आहे कोकणात. आता कोकण इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग अगेन. जिकडे लोकं म्हणतात, की जास्ती वशिला लागतो ॲज कंपेअर्ड टू रूल्स. माझं एक आय डोंट नो, आय वाज थिंकिंग, की असं का बरं कोकणात आलं असेल? तर कोकण इज अ व्हेरी हेटेरोजेनस झोन अगेन. हां, एकतर भरपूर मायग्रेशन इंटू मुंबई, सबर्बन मुंबई, ठाणे वगैरे. आता एकीकडे इतकं अर्बनाइज्ड सिस्टम असल्यानंतर ई गव्हर्नन्स मॉडेल झाले. पण दुसरीकडे यू डोंट नो हाऊ टू लॉग इन. करेक्ट. त्यामुळे जेव्हा आपण लोकांना विचारतो, की काहीतरी इन्फ्लुअन्स, काहीतरी नेटवर्क वापरायला लागलं का तुम्हाला टू गेट ॲक्सेस? त्याचं उत्तर हो आलं. कारण इट इज अ झोन व्हिच इज स्टिल फ्लुइड. मे बी म्हणजे म्हणून आलं असेल हा स्कोर. सो ओव्हरऑल स्कोर इज व्हेरी गुड. महाराष्ट्र ऑब्व्हियसली जरा ट्रान्सपरंट आहे कल्याणकारी योजनांच्या बाबतीत. पण डिव्हिजनली आपल्याला पुष्कळ डायव्हर्सिटी ह्या स्कोरमध्ये दिसते. सो आता आपण हे एकत्र 2 स्कोर्स बघितले, की आता लगेच तुमच्या लक्षात येईल थीम बघा कशी आहे. नागपूर डेफिनेटली ड्युअल डेफिसिटमध्ये. नाशिक इज अ विनर. अमरावती कभी हां कभी ना. कोकण कभी हां कभी ना. आणि पुणे अँड मराठवाडा ऑल्वेज इन द मिडल ट्रान्झिशन.
अगेन ह्यातून मी काय दाखवतेय, की एक कॉम्पोझिट स्कोर आपल्याला हवाच आहे. कारण नाहीतर मग हां. प्रत्येक वेळेला असं म्हणायला लागेल, की अरे हां, ॲक्सेससाठी हा चांगला आहे, मग सर्चसाठी तो चांगला आहे. दॅट्स नो वे टू कम्युनिकेट अबाउट इट. त्यामुळे आपल्याला एक क्वांटिटेटिव्ह आकडा लागणार आहे, जो आपण कन्स्ट्रक्ट करणारच आहोत. त्या बरोबर. आकड्यामध्ये हे 2 इंडायसेस छोटे त्याचे पार्ट्स असतील, सेवा आणि सर्च. आता एक ॲज अन इकॉनॉमिस्ट आय कुडंट हेल्प दिस. सेवा व्हर्सेस सर्च म्हटलं एकदा लावून बघू. आता तुम्ही बघितलं तर हे जे 4 क्वाड्रंट्स आपले येतायत ना, तर हा जो वरचा क्वाड्रंट आहे, त्याच्यामध्ये सेवाचा पण स्कोर मॅक्सिमम आहे. म्हणजे काय लोकं म्हणतायत, की योजना पोहोचल्या, सरकार प्रयत्न चांगला करतंय आणि सर्चचा पण स्कोर चांगला आहे, म्हणजे वशिला लागला नाही. आणि ह्याच्यामध्ये स्टँड आउट इज नाशिक, व्हिच इज नॉट समथिंग जे आधी आपण ह्याच्यातून म्हणत होतो. है ना, म्हणजे नाशिक दोन्हीकडे ब्लू दिसतंय म्हणजे वर्गात जो नेहमी दुसरा येतो ना, तो पहिला असतो. त्याचं हे राइट, प्रूफ आहे. राइट. इझन्ट इट? सो नाशिक इज इन द टॉप क्वाड्रंट आणि नाशिकचं मी तुम्हाला एक दुसरं म्हणजे बरं का असं आय एम नॉट शुअर दिस इज द फुल स्टोरी पण एक स्टोरी तरी मी तुम्हाला सांगू शकते. नाशिक म्हटल्याबरोबर मनात काय येतं? माझ्या तरी मनात येतं हॉर्टिकल्चर. हं, आहे ना, लासलगाव, सिन्नर ते सगळे म्हणजे कांदा झोन आहे, टोमॅटो झोन आहे. हं, सह्याद्रीसारखी मोठी एफ-पी-सी नाशिकात आहे. हं. प्रगत शेतकरी आहेत, दणकून एक्सपोर्ट करतात. द्राक्ष आहे त्यांच्याकडे, डाळिंब आहे त्यांच्याकडे. अहो माती अशी आहे ना, काही घाला की गंमतच आहे नाशिकला सगळी. तर जिकडे हॉर्टिकल्चर असतं ना, तिथे सरकारच्या वेगवेगळ्या योजना ह्या त्या शेतकऱ्यांशी कॉन्स्टंटली टचमध्ये असतात. कारण हॉर्टिकल्चर इज नॉट लाइक फील्ड क्रॉप. हॉर्टिकल्चर हे सेन्सिटिव्ह असतं. ते त्याला ना वेगळ्या प्रकारे निगा त्याची ठेवायला लागते किंवा व्हॉटएव्हर. एक म्हणजे अगदी सिंपल उदाहरण देते. आता द्राक्ष समज तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे कुठेतरी, तर त्या द्राक्षाचं जेव्हा लागवड होते, पासून जेव्हा द्राक्ष येतं, एक्सपोर्ट करायचं असेल द्राक्ष, तर त्याच्यावरती कधी फवारणी केली, किती फवारणी केली, कुठल्या केमिकलची फवारणी केली, ह्याचे सगळे नियम हे युरोपच्या सॅनिटरी फायटोसॅनिटरी मेजर्स प्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना राबवावे लागतात. सरकारी यंत्रणामध्ये असते टू कम्युनिकेट दॅट. की युरोपनी सांगितलंय हे केमिकल बाद आहे, हे केमिकल वापरा, इतक्या प्रमाणात वापरा. नॉट ओन्ली दॅट, पण आपलं गव्हर्नमेंट काय करतं, की अनेक स्टेजेसला द्राक्षाची जेव्हा वाढ होते ना, तेव्हा इन्स्पेक्शन असतं. आणि इतकी प्रगत आहे सिस्टम ही म्हणजे मी मुद्दाम हे बोलते कारण बरेच जणांना हे माहिती नसेल. या सिस्टमचं नाव ग्रेप नेट असं आहे. आणि आपल्याकडे ॲक्चुअली हॉर्टी नेटच आहे, पण त्याच्यात ग्रेप नेट खूप छान काम केलं ग्रेप नेटनी. ग्रेप नेट म्हणजे काय, की माझं शेत आहे. 1 एकरवरती मी द्राक्ष लावली आणि मला ही युरोपला पाठवायची. मी रजिस्ट्रेशन करते सरकारकडे, की मी अच्छा. युरोप हो, यू हॅव टू रजिस्टर की मला युरोपला पाठवायचंय बरं का. द मोमेंट आय से दॅट माझ्या शेतावरती 3 वेळेला द्राक्षाच्या सीझनमध्ये इन्स्पेक्शन्स होतात. बरं. फिजिकली. तो इन्स्पेक्टर आला, की तो ग्रेपनेटवरती इट्स अ ब्लॉकचेन ड्रिव्हन सिस्टम. लेजर आहे. त्यामुळे त्यांनी एकदा इन्स्पेक्शन केलं आणि मला ओके दिलं ना, की तो तिकडे ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवरती हे टाकतो, की ओह! मानसीज फार्म ओके. फर्स्ट इन्स्पेक्शन डन. कुठलाही विचित्र केमिकल मॉलिक्यूल वापरला नाही. काही चेंजेस असले तर तो मला समोरासमोर बसवून कम्युनिकेट करतो किंवा माझ्या गटाला कम्युनिकेट करतो. सेकंड, थर्ड इन्स्पेक्शन होतं. दरवेळेला तो ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवरती एंटर करतोय, व्हिच आय कॅनॉट टच. हं. ओके. हा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म माझ्या इम्पोर्टिंग काउंटर पार्टीला व्हिजिबल आहे. त्याला माहिती आहे, की मी कसं लावलं द्राक्ष. ओह! इझन्ट इट वंडरफुल? ही क्रांती आहे मोठी. सिमिलरली एकदा द्राक्ष तयार झाल्यानंतर त्याची जेव्हा कापणी होते, तेव्हा गव्हर्नमेंटचा माणूस तिकडे येतो आणि सॅम्पलिंग घेतलं जातं. त्यामुळे पहिलं टेस्टिंग त्या द्राक्षाचं आपल्या मातीवरती होतं. हं. आणि जेव्हा त्या लॅबकडे जातं ना, तेव्हा तो इन्स्पेक्टर काही नाही करत. ती लॅब ग्रीन चिट दिल्यानंतर ती ब्लॉकचेनवरती टाकते, की हे द्राक्ष ओके आहे म्हणून. सो देअर आर मल्टिपल पीपल लुकिंग ॲट द सेम द्राक्ष ॲज अ प्रोसेस. ओके. ऑल ऑन अ ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म व्हिच इज ट्रान्सपरंट. नोबडी कॅन टच. ते सरकारी योजना पोहोचली का हो? ऑफ कोर्स. हा ऑफ कोर्स तुमचा इकॉनॉमीचा नाही, अँगल नाही. आहे. म्हणून म्हटलं हो. धिस इज नॉट द फुल नाही, नॅरेटिव्ह. माझा राजकीय अभ्यास करणारा मुलगा व्यक्ती म्हणून असं दिसतं मला, की नाशिकमध्ये सातत्यानं प्रो इन्कम्बन्सी आहे. हो. सातत्यानं सिंगल पार्टी गव्हर्नमेंट आहे आणि ते झेडपी टू दिल्ली आणि महानगरपालिका टू दिल्ली असं आहे, बरं. विथआऊट एनी ब्रेक. सो प्रोबॅबली दॅट इज आयदर अ रिझल्ट ऑर अ रिझन वी डोंट नो. ऑर बोथ. कारण हा लूप कंटिन्यूअस आहे ना. सो एनिवे सो तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय येतोय? कारण मला असं वाटतं, की गव्हर्नमेंट रिचिंग टू द पब्लिक ह्या स्कीम्समधून तो हॉर्टिकल्चर असल्यामुळे तो वेगळा आहे. नाशिक आणि झोन याची माहिती पण इतरांना असेल खूप. असते ना. कारण चर्चा होत हो असेल आणि आणि मी काहीतरी होत म्हणते ना असेल. प्रगत शेतकरी आहेत नाशिकाचे. खूप प्रगत. कारण हे सगळाच हा एक्सपोर्टचा मोठा मोठा, मोठा व्याप आहे. सो एनिवे सो तिकडे एफर्ट पण आहे आणि ट्रान्सपरन्सी पण आहे. कारण आता हे ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म समज पर्यायच ग्रेप नाही. नेट, अनार नेट सगळं त्यांना दिसतंय ना डोळ्यांनी. दिस इज वन पार्ट ऑफ द स्टोरी. एक्स्ट्रीम अदर एंड क्वाड्रंट जो आहे लो सेवा अँड लो सर्च अनफॉर्च्युनेटली नागपूर. ओके.
कोकण लाइक आय टोल्ड यू ते म्हणतात आमच्यापर्यंत योजना पोहोचतात. पण त्याच्यासाठी आम्हाला वशिला पण लावायला लागतो. मे बी कारण त्यांना त्या इन्फ्लुअन्स नेटवर्क शिवाय होत नाही कारण हेटेरोजेनिटीज खूप आहे. मे बी आय डोंट नो. आणि मी आता तुम्हाला कॉन्स्टंटली हे दाखवीन पुणे आणि संभाजीनगर कॉन्स्टंटली इन ट्रान्झिशन. म्हणजे ना हे दोन्ही इतके जवळ आहेत ना त्या मीनच्या, की पटकन गव्हर्नमेंटनी थोडं काम केलं ना, एफर्ट्स लावण्यासाठी आणि ट्रान्सपरन्सी आणण्याकरता, तर ते थांबलेत ॲक्चुअली त्या क्वाड्रंटमध्ये जायला. बरोबर. सो ट्रान्झिशन झोन्स आहेत. थोडंसं आता काय-काय ह्या पॅटर्न्स आपल्याला दिसतात. नेक्स्ट आपण जाऊया तिसरा जो इंडिकेटर आहे ह्या गव्हर्नन्स डेकमधला दॅट इज साफ. ह्याच्यामध्ये आपण लोकांना प्रश्न विचारत होतो, की केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये असलेलं करप्शन हे वाढलेलं दिसलं का? हा चेंज इंडिकेटर आहे. आणि 5 वर्ष विचारलेली 5 आपण. वर्ष. गेल्या 5 वर्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला असं वाटलं का? आणि 48% लोकं हाल्फ ऑफ देम आर सेइंग वाढले. इंटरेस्टिंग. हं. हं, हं, हं. तर आपण ह्याच्यात पण एक इंटरेस्टिंग लेयर आहे राइट? म्हणजे स्कीम ॲक्सेस मिळताना ट्रान्सपरन्सी ही वाढली आहे कारण सचचा स्कोर पॉवरफुल आहे. पण ॲट द सेम टाईम ओव्हरऑल जी गव्हर्नन्स सिस्टम आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचारही वाढलेला मला दिसतो. ही महाराष्ट्राची रिॲलिटी इथे दिसते. हं. है ना? सो हा जो स्कोर आहे म्हणजे आता 3 स्कोर्स आपण बघितले. सेवा म्हणजे गव्हर्नमेंट माझ्यापर्यंत योजना आणतं का? सच म्हणजे ती योजना ॲक्सेस करण्याकरता वशिला लावायला लागतो का? नेटवर्क्स लागतात का? आणि तिसरं म्हणजे ओव्हरऑल गव्हर्नन्स क्लायमेट आपल्याला कसं वाटतंय? भ्रष्टाचार आहे की नाही? याच्यात तसं. पुढे जायच्या आधी कोणत्या सेक्टरमध्ये कमी जास्त होतंय ते आपण रिपोर्टमध्ये दिलं. ते आपण रिपोर्टमध्ये केलेलं आहे. राइट. सो ते इथे एवढं प्रोफाइलिंग केलं नाही, पण त्याचं डिटेल्ड प्रोफाइलिंग आहे रिपोर्टमध्ये. आता ज्या पुन्हा स्ट्रायकिंग पॅटर्न्स दिसतात. आता हे बघा, हे एक हा इथला सेवा आहे आणि इथला साफ आहे. आता अगेन तुम्हाला दोन्हीकडे नागपूर, कोकण दिसलं ना? हं. नागपूरचा ड्युअल डेफिसिट इज कंटिन्यूइंग. बरोबर. ओके. म्हणजे नागपूरमध्ये सगळेच स्कोर्स वेदर इट इज सेवा, इट इज सच और इट इज साफ सगळे स्कोर्स नागपूरचे सगळ्यात कमी आहेत अनफॉर्च्युनेटली. राइट. सो ऑब्व्हियसली कल्याणकारी योजना तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत असं लाभार्थी म्हणतायत. त्यांना वशिलाही लावावा लागतोय. ट्रान्सपरन्सी तेवढी आलेली नाही आणि ओव्हरऑल परसेप्शन इज दॅट भ्रष्टाचार गेल्या 5 वर्षात आणि हे वाढला. ओव्हरऑल परसेप्शन सगळ्या ऑडियन्सचं, हे काय सगळ्या लाभार्थ्यांचं नाही. सगळ्यांचं 3200. राइट. करेक्ट. सो याच्यामध्ये अगेन आपल्याला आता पॅटर्न्स वेगळ्या दिसतात. तर इंजिनिअरिंगच्या भाषेत साफमध्ये सरकार एटी-केटी आहे. 40 पण नाही पडलेले. हो. खूपच लो स्कोर आहे. खूपच लो स्कोर आहे. सो आता ह्या सगळ्याचा दॅट इज वन मोर थिंग. सेवा आणि साफचं पण एक इंटरेस्टिंग आता त्याची ट्रेंड ना पॉझिटिव्ह येते. याचा अर्थ काय होतो, की जिकडे योजना पोहोचतायत तिकडे करप्शन परसेप्शन इज नॉट दॅट हाय. अच्छा. नॉट दॅट हाय. असं पण एक दिसतंय बरं का. म्हणजे योजना पोहोचणं आणि करप्शन परसेप्शन याच्यात काहीतरी कोरिलेशन आहे. डेफिनेट आहे. डेफिनेट आहे. सो हे पण एक पॅटर्न आपल्याला ह्याच्यामधून दिसते, की कारण बघा ना ती ट्रेंड लाईन इज पॉझिटिव्ह. हं. सो कोकण सारखा झोन जिकडे सेवा इज हाय, तिकडे साफ इज ऑल्सो व्हेरी हाय. ते म्हणतात ओव्हरऑल करप्शन कमी आहे. हां, पण आम्हाला वशिला लागतो असं कोकण म्हणतं. म्हणजे मुंबई म्हणते थोडक्यात. कारण मुंबईचं वेट जास्ती आहे कोकणामध्ये. हो. ओके. सो एनिवे सो ह्याचं आपण एकत्रित आता जरा बघितलं तर तुम्हाला कळेल अगेन आपला कसा दिसतो आजचा महाराष्ट्र हं. तर असा दिसतोय, की त्याचं सेवा म्हणजे रीच त्याचं वेगळं आहे, ईज ऑफ एव्हरीडे एक्सपिरियन्स वेगळा आहे, गव्हर्नन्स क्लायमेट वेगळा आहे. नाही, तुम्ही आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सेवा, सच आणि साफ या 3चं महत्त्व काय आणि ते एकमेकांपासून कसे वेगळे आहेत ते प्लीज आम्हाला सांगा. सो जेव्हा गव्हर्नमेंट बरोबर आपलं कुठलं इंटरॅक्शन होतं, त्या इंटरॅक्शनमुळे माझा सेंटिमेंट तयार होत असतो. हे इंटरॅक्शन होत असताना एकतर लाभार्थी मी समज असले, तर त्या लाभार्थीला तर डायरेक्ट एक्सपिरियन्स आहे, की हे गव्हर्नमेंट माझ्याबरोबर कसं वागतं, माझ्यापर्यंत स्कीम्स पोहोचवतं का? दॅट इज बीइंग इन्क्लुडेड इन द सेवा अकाउंट आणि त्याच्यात आपण म्हणतो, की गव्हर्नमेंट पास आहे कारण 54 त्याचा स्कोर आला. मोर दॅन 50 त्याचा स्कोर आला. हा ॲक्सेस घेत असताना सरकारने मला ट्रान्सपरंटली ॲक्सेस दिला का? रूल्स बेस्ड ॲक्सेस दिला का? की वशिले लावायला लागले? याच्यावरती तर स्कोर खूपच चांगला आला. म्हणजे महाराष्ट्र ऑब्व्हियसली लाभार्थींच्या लेन्समधून बघितलं ना, तर महाराष्ट्र इज डूइंग वेल. दॅट माइट बी कॉन्ट्रिब्युटिंग टू दॅट ऑप्टिमिझम इन हं. अर्थ. आणि तरीसुद्धा रोजच्या पातळीवर म्हणजे लाभार्थी म्हणून नाही, पण ट्रॅफिक सिग्नल तोडल्यानंतर किंवा प्रॉपर्टीची नोंदणी करत असताना जो भ्रष्टाचाराचा माझा अनुभव आहे, तो कंटिन्यूड आहे आणि इनफॅक्ट वाढला आहे. ही पण रिॲलिटी आहे आज महाराष्ट्रामध्ये. हे आपल्याला हा साफ इंडेक्स सांगतोय. द लोअर द काउंट वर्स इज द करप्शन एन्व्हायर्नमेंट आणि हा 38 वर आहे. थोडक्यात नॉन लाभार्थ्यांच्यात करप्शनचं परसेप्शन. परसेप्शन जास्त आहे. बट यू आर राइट. पण मी थोडंसं त्याला ट्विक करीन कारण हे फक्त नॉन लाभार्थी नाहीयेत. हे सगळे आहेत. अर्थात. हां.
सो ओव्हरऑल परसेप्शन करप्शनचं आहे महाराष्ट्र. हम्म. पण जे लाभार्थी स्पेसिफिकली आहेत ते हे पण म्हणतायत की हो हळूहळू नियमानुसारच स्कीम्स चालायला लागल्या. हम्म. आय थिंक हे बरोबर आहे. म्हणजे इट माइट लुक कॉन्ट्राडिक्टरी ॲट फर्स्ट डे, पण द मोर यू थिंक अबाउट इट, यू रिअलाइज दॅट मल्टिपल रियालिटीज एकत्र असतातच की. हो. आणि त्याच्यात हे क्लिअर चित्र दिसतंय. नॉट ओन्ली दॅट, त्याचं डिव्हिजनल बेसिसवरती बघा किती वेगळं-वेगळं चित्र येतं. आता एक अगेन स्ट्रायकिंग रियालिटी इज नागपूर, व्हिच इज अ नेगेटिव्ह ऑन ऑल 3. ऑब्व्हियसली तिकडे काम करायला हवंय. हम्म. कोकण वेगळे-वेगळे हे होतं. म्हणजे बाकी सगळं मूव्ह होतं. त्यामुळे ह्याचं एक टोटल परसेप्शन इंडेक्स आपण बांधलं, गव्हर्नन्स परसेप्शन, आणि इट्स कॉल्ड शासन. व्हॉट एल्स डू यू कॉल दिस इंडेक्स, राइट? सो शासन इंडेक्स जे आहे, त्याचे हे 3 सेगमेंट्स आहेत, सेवा, सच आणि साफ. त्याचं कसं बांधलं, काय केलं वगैरे, वगैरे बघायचं असेल तर प्लीज रिपोर्ट बघणे. ओके. आणि ओव्हरऑल शासन इंडेक्स स्टँड्स ॲट 51.33. ओके. कंपेअर इट टू अर्थ प्लीज, विच वॉज स्टँडिंग ॲट 41 पॉइंट समथिंग. त्यामुळे अर्थवरती महाराष्ट्र नॉट व्हेरी पॉझिटिव्ह, बट गव्हर्नन्सवरती मोर दॅन 50% स्कोर आहे. सो ऑब्व्हियसली गोइंग इन द राईट डायरेक्शन, म्हणजे गुड डायरेक्शन. आता तरी आपण गुड स्टेजला आहोत. इथे एक माझा प्रश्न आहे की केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत. केंद्र राज्यात लोक फरक करतात का नाही करतात? हम्म. आपण प्रश्न विचारलेले काय होतं? ओके. सो हा प्रश्न डिझाईन करताना, क्वेश्चनर डिझाईनच्या वेळेला पण हा विचार खूप केलेला होता. काय माहितीये का, केंद्र सरकारची जरी योजना असली, म्हणजे समज आवास धरूयात आपण, प्रधानमंत्री आवास योजना आहे. त्याच्या करता एखादी महिला आहे कुठल्या तरी गावामध्ये, शी इज एलिजिबल. ओके. तिला हे कळतं का की ही केंद्राकडून आलेली योजना आहे? प्रॉबेबली, कारण त्याच्यात प्रधानमंत्री लिहिलेलं आहे ना, याचा पीएम आवास. हे जरी लक्षात येत असलं तरी त्याचा जो वशिला लावायला लागतो ना, तो लोकल ऑफिसमध्ये असतो, कारण त्याची यंत्रणा असते ती स्टेटकडे असते. हम्म. सेंटर काय करतं आणि स्टेट, म्हणजे एखादी सेंट्रल योजनाच असेल तर सेंटर काय करत असतं, तर सेंटर बेसिकली नीड बेस्ड अनालिसिस करतं की कशाची गरज आहे लोकांना आज. ओके. आणि काय केल्याने आउटकम सुधारतील भारताचे, हा विचार सेंटरकडे असतो. ओके. सो सेंटरकडे हा विचार आहे की काय करायला पाहिजे, त्याच्या फायनान्सेससाठी तरतूद करून ठेवणे, ट्रान्सपरंटली स्टेट्सना सांगणे की ओके, तुम्ही ह्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट दिलं की एवढा पुढचा ट्रांच आम्ही तुम्हाला रिलीज करू, तर मग त्या सिस्टम्स बांधणे, पीएफएमएस वगैरे सारखे. एवढं केलं की आता केंद्र सरकार बॅक सीटमध्ये जातं आणि राबवण्याची जबाबदारी येते महाराष्ट्राकडे. मग महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट लेवलला त्याचं प्लॅनिंग करतं. खालती तालुका लेवलला ऑफिसेस असतात. लोकांना सांगितलं जातं की तालुका प्लेसमध्ये जा बाबा, रजिस्टर कर, तिकडे ह्या ऑफिसरशी बोल, हे कागदपत्र जमा कर, अमुक कर, ढमुक कर, कोण काय ते म्हणतो आपण, बँकिंग करस्पॉन्डंट्सची मदत घे. ओके. अनेक ठिकाणी सर्व्हिस सेंटर्स ओपन करणं. तर शेवटी काय होतं, इन्फ्लुएन्स जो लागतो ना, तो लोकली लागतो. तर त्यामुळे हे तिन्ही जेव्हा आम्ही इंडेक्सेस बांधले, म्हणजे सेवा, सच आणि साफ, तर ह्याच्यामध्ये गोम ही पण होती की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाबद्दल परसेप्शन घेऊ का गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राबद्दल? आन्सर इज बोथ. कारण जरी मी डायरेक्टली लोकल सिस्टम बरोबर झुंजत असले तरी मला माहिती आहे की हे प्रधानमंत्री आवास आहे. म्हणजे आय एम ऑल्सो बिल्डिंग अ परसेप्शन अबाउट सेंट्रल गव्हर्नमेंट, आय म्हणताय. आणि हा परसेप्शन स्टडी आहे. त्यामुळे गव्हर्नन्सचे अँगल्स घेत असताना हे 3 इंडायसेस घेतले, सेवा, सच आणि साफ. आणि ह्या तिन्हीमध्ये वी मेड शुअर दॅट वी आर आस्किंग क्वेश्चन्स अबाउट बोथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. पण सच जिथे आलं, म्हणजे जिकडे माझी स्कीम बरोबर इंटरॅक्शन येते, तिकडे आम्ही महाराष्ट्रच घेतलं फक्त. कारण वशिला तुम्ही लावायला काय दिल्लीला जाऊ शकता. राईट. सो या पद्धतीने हे पण याचा अजून एक अर्थ असा काढायचा का, की आत्ता बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रात आजच्या भाषेत ट्रिपल इंजिन, हां. सर्वच ठिकाणी डबल इंजिन, कारण केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आणि आधी प्रशासक होता. बहुतांश ठिकाणी झेडपी असो, ह्याचा इम्पॅक्ट आहे का या सगळ्यावर? ट्रिपल डबल इंजिन सरकार असण्याचा आय वुड से सो. परसेप्शन मध्ये? आय वुड से सो. आय वुड से सो. आणि त्याच्यामध्येच हे ऍक्च्युली स्कोर्स कळतायत. कारण ना, आय वंडर प्रत्येक वेळेला, म्हणजे जरी मला इथे छान लाभ मिळाला, तरी मी केंद्र सरकारला सुद्धा प्रॉबेबली एक 10% जास्ती ब्राउनी पॉइंट्स देईन, ही टेंडन्सी असते माणसाची. राईट. करेक्ट. आणि युअर राईट, म्हणजे मे बी ते भाजप असल्यामुळे दोन्हीकडे परसेप्शन, जरी लिव्ड रियालिटी महाराष्ट्राची आहे, तरी परसेप्शन अबाउट दिल्ली फॉर्म होतंय की काय? आय वुड बी टेम्प्टेड टू से येस. होतंय ना, डेफिनेटली. कारण हे असं मेंटली सेपरेट आउट इतकं करता येत नाही. इनफॅक्ट मोस्ट लोकांना हे माहितीही नसेल मे बी की योजना कोणाकडून आहे. बरोबर. पण यू इक्वेटेड टू स्टफ लाईक मोदींचं सरकार काम करतं का, फडणवीसांचं सरकार काम करतं का, हे आपण रेग्युलर परसेप्शन्स राईट. राईट. सो आपला हा शासन स्कोर आलाय आणि हा आता कंपोजिट स्कोर आहे. ह्याच्यामध्ये द विनर इज कोकण.
फॉलोड बाय अमरावती. सेम ॲज अर्थ, सेम टू. बरोबर. सो अर्थ आणि गव्हर्नन्स म्हणजे शासन इंडेक्सवरती दोन्ही सेम. आता तुम्ही बघाल अर्बन महाराष्ट्रामध्ये शासनाबद्दल थोडंसं जास्ती प्रेम आहे ॲज हो. कम्पेअर्ड टू रुरल महाराष्ट्र. आणि द मोर डेंजरस इनसाइट आणि वल्नरेबिलिटी इनसाइट इज ॲक्च्युअली बाय SEC, की जिकडं लाभार्थी जास्ती आहेत ना, ते कमी रँकिंग देत आहेत शासन इंडेक्सला, हं. ओव्हरऑल शासन इंडेक्सला. सो हे माझ्यासाठी थोडंसं आय थिंक द गव्हर्नमेंट शुड बी वरीड अबाउट दिस अँड दे शुड बी लुकिंग ॲट दॅट मोर डीप. हं, हं. Okay, so key takeaway is this Shasan index that we've done. With this, हा second segment आपण kind of conclude करतो. So going back to our basic hypothesis, की एक अर्थचा स्कोर आहे आणि एक शासन रिलेटेड स्कोर आहे. आता हे जेव्हा दोन्ही आपण एकत्र आणतो, तर तेव्हा काय गोंधळ होतो डेटामध्ये, म्हणजे अक्षरशः मस्ती असते डेटामध्ये. कारण हे दोन्ही स्कोर्स एकत्र केले, की एक वेगळा महाराष्ट्राचे क्लस्टर्स आपल्या डोळ्यासमोर तयार होतात आणि ह्या क्लस्टर्समधून पॉलिटिकली लोकं कसे निर्णय घेतात, तर हा आपल्याला आता पुढचा अभ्यास करायचा. आणि मला त्याच्यात सर्वाधिक क्युरिओसिटी आहे, कारण कोणत्या पक्षाला आज मत दिलं जातंय? हो. पीएमचा अप्रूव्हल रेटिंग, सीएमचा अप्रूव्हल रेटिंग जे सर्वाधिक आमच्यासारख्या अभ्यासकांना किंवा वाचणाऱ्यांना हवं असतं, ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. पण त्यासाठी आज इथंच थांबूया आणि पुढचा भाग डिटेलमध्ये त्याचा इम्पॅक्ट आणि महाराष्ट्राचं पॉलिटिक्स याच्याबद्दल बोलूया. धन्यवाद.